एक चांगला संदेश, आणखीन एक चांगला निर्णय. पहिली ही क्रिकेटची स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये मित्रांनो तुम्ही पाहतोय आपल्याला पाहायला मिळतंय जेवढे तुम्ही विकेट घ्याल तेवढी झाडं तुम्हाला अगदी मोफत फ्री. निश्चितपणे तुम्ही देखील त्या झाडाचं संगोपन करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो झाडं तर असतील ना तर निश्चितपणे या ठिकाणी पर्यावरण आपण पाहतो सुरक्षित आणि चांगलं राहतं. हवामान आज आपण पाहतो झाडांपासूनच आपल्याला आज हा ऑक्सिजन मिळतोय. आणि झाडांची किंमत आपण मित्रांनो अगदी कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं जिथे व्हेंटिलेटर अगदी ऑक्सिजन अभावी काहींना मृत्यूशी झुंज द्यावी लागली. म्हणूनच आयोजकांनी ही गोष्ट हेरली आणि जिथे आपण पाहतो थेट येस अंपायर इज कॉल गेम इज ऑन पंच इशारा करतायत. ऑन स्ट्राईकला फलंदाज स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 स्मॅश संघाचा सुहास करे. पहिला चेंडू पंचांकडे दात मागितलीये. पंच इशारा करतायत इट्स कॉल वाईट. राज आपण पाहतोय गोलंदाज संघर्ष बी संघाचा राज थोरात. राज थोरात आपण पाहतोय काय गोलंदाजी करतोय परंतु फटका फसलाय की काय स्वतः संघनायक चेंडूचा पाठलाग करतायत. जिथे पहा सुधीरचं चांगलं बॅकअप पाहायला मिळत आहे. 2 धावेनं श्री गणेशा झाला. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 3 ही धावसंख्या. षटका चेंडूचा खेळ संपला फक्त 1. जिथे सुहास करे बघा सुहास करे ऑन स्ट्राईकला केपलमध्ये थोडासा नाराज नाखुश केलं सुहासनं. तर त्याच्या पाठीमागच्या केपीएल पर्वामध्ये तो मानकरी राहिला होता टू व्हीलर बाईकचा. परंतु या केपीएल पर्वामध्ये अक्षरशः फ्लॉप पाहायला मिळाला. पंचांकडे दात मागितली आहे परंतु इट्स कॉल. पंच इशारा करतायत अवांतर स्वरूपाचा. बघा अवांतर स्वरूपाचे चेंडू वारंवार सातत्यानं पाहायला मिळत आहेत. कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळालेत. सतीश थोरात राज थोरात हे गोलंदाज. संघाची एकूण धावसंख्या 4 ही धावसंख्या पाहतोय. काय मोठे इंकडू मारा करणारे गोलंदाज. फुलटॉस आहे जिथे अगदी 38 सर्कलच्या डोक्यावरून मिडॉलच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमेरेषे बाहेर 4 धावण करता. आक्रमण करण्यास सुरुवात केली. ओहो संधी होती झेल टिपण्याची. एसटी रक्षक सुहास नाही तिचे आपण पाहतो इन ऍक्शन मैदानावरती प्रमोद इंगळे आहेत. अगदी थोडासा आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. 1 धाव पाहायला मिळाली. संघाची एकूण धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक पहिला चालू असताना ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय संतोष गोस्वामी. बघा हा देखील खेळाडू टॅलेंटेड खेळाडू आहे. पुन्हा एकदा इन रेज पुन्हा एकदा बॅटीची कडा घेतली आहे. संघाची एकूण धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू असताना आपण पाहतोय संघर्ष बी संघ बबलू कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ पाहतोय. तर संघर्ष हे संघाला देखील आपण याच मैदानावरती खेळताना पाहायला मिळतो. तो संघ हनुमान शेठ चौधर साहेबांच्या नेतृत्वाखाली खेळतो आणि ते देखील आपल्याला पॅव्हेलियन कक्षमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी आखूड टप्प्याचा चेंडू चिते सुधीर चेंडूवरती येत आहेत. चेंडूची उचल केली तदनंतर फेकी देखील केली. धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये अर्थातच बिनगडब्यात 10. 5 चेंडू झालेत. अजून देखील येणारा 1 चेंडू बाकी. फलंदाज सुहास करे बाकी. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपण पाहतोय. फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि याचा पुरेपूर फायदा उचलला जाईल का. लॉग ऑन आणि लॉग ऑफ. अगदी हेच हेरला फलंदाजानं अक्षरशः चेंडूला फेकून दिलं सीमेरेषे बाहेर 6 धावण करता.
अगदी स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश संघाचा विचार केला तर चालू हंगामामध्ये याही संघानं अगदी आपण पाहतोय रनरअप देखील राहिले, जेतेपद देखील पटकावले, उपजेतेपद देखील पटकावलंय. म्हणजे हा संघाकडे देखील ताकद आहे. अगदी असे काही मोजके संघ आहेत जिथे आपण सुपर डीजे माऊली संघाला एक वेळा या पाठीमागच्या हंगामामध्ये पाहिलं, तत्नंतर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या संघाला पाहिलं, तर तत्नंतर आपण आनंद माने सरकार यांच्या संघाला देखील पाहिलं. रॉयल संघाला देखील आपण सातत्याने या मैदानावरती जेतेपद पटकावताना पाहतोय. असे काही 4-5 संघ आहेत ना, त्या संघाला आपण विजेचा दावेदार म्हणून पाहतो. अगदी आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचा विचार केला, तो देखील संघ या मैदानावरती चांगला खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. संघर्ष संघ बघा, हा देखील संघ, या मात्र संघाची चर्चा होते आहे. कारण हा संघ तदनंतर काळभैरव पोपेटा संघ आपण पाहतो. हे 2 संघ आहेत ना, अगदी विजयाच्या समीप जातात, अगदी दुसरा तिसऱ्या फेरीपर्यंत जातात, परंतु कुठेतरी काही मोमेंटला त्यांना सामोरं जावं लागतंय. अगदी त्यांच्यासाठी तो अनलकी फॅक्ट राहिला आहे या दोन्ही संघांसाठी, संघर्ष ए संघ आणि काळभैरव. परंतु नाव बॅक टू क्रिकेट, थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय रनआउटची संधी. फक्त एका धावेत समाधान मानावं लागतंय. सुधीर काठे गोलंदाजीसाठी आले, तर जिथे आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळाली आहे, 17 धावा. बघा, सुधीर काठेचा जर विचार केला ना, काही दिवसांपूर्वी तो संघर्ष संघातून ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून त्याची त्या संघामध्ये निवड होती. परंतु सुधीरनं संघर्ष मध्ये संघामध्ये या ठिकाणी आपलं स्थान निश्चित केलं आहे. जो या संघ चांगल्या फिल्डिंग होती, परंतु थोडेसे प्रयत्न सफल राहिले. चेंडू गेला सीमेरेषेबाहेर, 4 धावन करता. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 21. बघा, 21 म्हटलं की आज गणपती बाप्पाचं देखील आठवण येते. अगदी मोदक देखील आपण 21 मोदक देखील गणपती बाप्पाला या ठिकाणी आपण भरवत असतो. या ठिकाणी ते 21 मोदकांचा हा गणपती गणराया गणेश. हो, चांगला फटका सजवलाय. पाहायचं, या चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गेलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. मोठं नव्हे तर महागडं देखील षटक पाहायला मिळतंय. राज थोडेसे थांबलेत, ओळखले हा चेंडू अवाक्याच्या बाहेर आहे, पण तो फलंदाजी पहा. अगदी प्रत्येक चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आदळतोय. इथे फक्त तुम्हाला क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतोय. आणि संतोष गोस्वामी म्हटलं ना, त्याचा तो क्लास, अगदी खेळण्याचा दर्जा देखील पहा. लेदरचं क्रिकेट देखील सातत्यानं खेळतो. पॅडो स्वीप केलाय जिथे सुहास नाळे. बघा, सुहास नाळे देखील चेंडूकडे फक्त पाहत राहिला आहे. जिथे पुन्हा एकदा 2 धावा, आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या अगदी झपाट्याने वाढत राहिली आहे. षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा.
जवळपास 16.5 ते 17ची सरासरी राखली आहे. 16.50ची सरासरी. खूप महागडं षटक, जिथे पहिल्या षटकामध्ये धावा 16 तर दुसऱ्या षटकामध्ये 17. आणि जमेची बांधणी दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानावरती आहे. तर निश्चितपणे आमच्याशी विनायक या ठिकाणी जोडलेत. विनायक यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. बेल्स आपल्याला आज पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आणखीन एक नियम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे एका चेंडूवरती 2 फलंदाज देखील आउट होऊ शकतील. अगदी आजच तो नियम आपण पाहायला राज आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजीसाठी आलाय. जिथे पहिले षटक फेकलं ना तिथे 16 धावा दिल्या. तो राजवरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय. बघा राज नवोदित आहे. जिथे पाहिलं ना तर राज चांगली दर्जाची गोलंदाजी फ्लाय केलाय, परंतु थोडासा बाहेर निघालाय. अगदी थोडंसं वळण घेतलं बाहेर, जिथे पंचांनी देखील स्वैर मारा घोषित केला. संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 36. लॉस फॉर 0 विकेट. सुहास करे मैदानावरती आपण पाहतोय. हो चांगला चेंडू फेकला. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय. सुधीर काटे लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. संघाची एकूण धावसंख्या 37. सुहास करेचा जर विचार केला तर चालू हंगामामध्ये त्याच्या नावावरती देखील अर्धशतक आहे. अर्धशतक ठोकण्याचा विक्रम सुहासने देखील या मैदानावरती प्रस्थापित केला आहे. तर संतोष गोस्वामी, परंतु हनुमंत या ठिकाणी सुचवतायत, दर्शवतायत, सांगतायत हा चेंडू भला मोठा वाईट आहे, खराब आहे. आणि या खराब चेंडू नंतर अर्थातच संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 धावा. कुठेतरी लाईन भरकडताना आपण पाहतोय संतोष गोस्वामी, परंतु होतय काय, जिथे संधी होती प्रमोद इंगळे ऑफ द बॅट. येस, पंच देखील इशारा करतात. जरूर, निश्चित, 100% या चेंडूनं बॅटीची कडा घेतली होती. प्रमोद चुकी करतायत. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 39. 39 धावा. मग अगदी शांत स्वरूपामध्ये चाललेला हा खेळ पाहायला मिळतोय. शांतता. लोवर प्रतीचा फुलटॉस, जिथे लॉग ऑफ क्षेत्र. सुधीर. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे अर्थातच बिनगडी बाद 40 ही धावसंख्या. सुहास करेचा जर विचार केला तर तो देखील व्यक्तिगत या षटकातील चेंडू झाले ते मात्र 4. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 या धावसंख्येवरती सुहास खेळतोय. संतोष गोस्वामी आपण पाहू शकाल. फटका चांगला, स्ट्रेट ड्राईव्ह, जिथे संघनायक, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेला सीमेरेषे बाहेर. 6 धावण करता नीचे. व्यक्तिगत संतोष गोस्वामी संघाला घेऊन गेलाय तब्बल 46 या धावसंख्येवरती. राज थोरात महागडा ठरलाय गोलंदाजी करत असताना. आणखीन एक फटका चांगला, जिथे पाहायचं क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. चेंडू गेलाय सीमेरेषे बाहेर. 4 धावण करता. तर 50 धावा झालेत. अर्धशतक, 50 धावा
आणि निमित्त देखील पहा अगदी 50वा आज साहेबांचा वाढदिवस संजयजी रामचंद्र चौधरी साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्याचाच औचित्य साधलं आयोजकांनी. प्रमुख आयोजक प्रायोजक आपण पाहतोय काळ भैरव क्रिकेट क्लब आणि शिवगर्जना स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा. आणि क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण मित्रांनो पाहतोय त्या दिवसातील सामना क्रमांक 2 जिथे वेगळीच ऍक्शन आहे. प्रमोद इंगळे मी तर या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये या मैदानात पहिल्यांदाच गोलंदाजी करत असताना पाहतोय. काय गोलंदाजी आहे पहा अगदी त्याची ऍक्शन रिॲक्शन चेंडू फेकण्याची पद्धत तत्तर पावलांचा उपयोग अगदी उमर गुलची आठवण येते. अगदी पाकिस्तानचा उमर गुल पाहिलं ना आपण अगदी तशा स्वरूपाची गोलंदाजी ऍक्शन पाहायला मिळते आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली 51 51 धावा. परत फटका अकूट टप्प्याचा चेंडू होता जिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात परंतु पुन्हा एकदा चूक. एकच धाव जिथे एका धावेने संघाची एकूण धावसंख्या धावत पोहोचली आहे. सॉरी 53 धावा बघा 53 धावा. संतोष गोस्वामी ऑन मार्क. प्रमोद इंगळे गोलंदाजी करतायत. अकूट टप्प्याची गोलंदाजी जरूर होते परंतु पहा फटका पुन्हा एकदा चांगला सजवलाय. बघायचं या चेंडूवरती किती धावा मिळतील. पुन्हा एकदा चूक चूक चूक. आता मात्र ज्या चेंडूवरती असेल तरी काय पंच इशारा करतात. येस डेफिनेटली हा फटका आहे 6 धाब्यांचा. आणखीन एक मोठा प्रहार 6 धाब्याचा. संघाची एकूण धावसंख्या 59. दोन्हीकडून चपराक एक चापड तर दुसरीकडे चपराक. पुन्हा एकदा चेंडू आवाक्याच्या बाहेर. दर्शक क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनलेत. बघा एकही क्षेत्ररक्षक जागेवरून हालत नाही. एकदम रिलॅक्स पाहायला मिळतात. अगदी गॉगल देखील आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरती पाहतो. तिथे आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुहासला पाहतोय तर जॉन्टीला पाहतोय तर आपण बबलू कोळेकर तर आता फलंदाज आता मात्र जसे पाहिजे ना तसे फटकेबाजी करतायत. आणखीन एक फटका जिथे क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक आलेत चेंडूची उचल करतायत. अगदी रिलॅक्स फलंदाजांना देखील काही करावं लागत नाही. अगदी रिलॅक्स फ्री माइंडेड असं वाटतं. प्रॅक्टिस सत्रामध्ये हे दोन्ही फलंदाजी हे 2 फलंदाज फलंदाजी करतात की काय. संघाची एकूण धावसंख्या 66 धावा. एक उच्चांक धावसंख्या असू शकेल का. येस डेफिनेटली पंचाने इशारा केला वाईट. आज आणखीन एक धावेची भर 67 धावा. धावा धावा धावांची धाव आणि धावांची धावगती देखील पाहिली. पुन्हा एकदा वाईट. अरे होत आहे काय. आता मात्र भलं मोठं षटक पाहायला मिळतंय. संघाची एकूण धावसंख्या 68 धावा. प्रमोदला एक चेंडू फेकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते परंतु या देखील चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळालाय. जिथे मिळालं या चेंडूवरती तब्बल 6 आणि या 6 धावेनं पहिलं पूर्वार्ध झालं समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश या संघानं 4 षटकामध्ये 74. संघाच्या संघनायकाने समाजोग कक्षामध्ये यायचं आहे. नाणेफेकीसाठी या दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे. एक षटक संपण्याच्या आत यायचं आहे.
नाहीतर तुम्हाला पॅनलाइज होऊ शकतं. ओरडू जे आणि संघर्ष ए संघाचे संघनायक पहा, या दोन्ही संघांना पहिली पुकार असेल, पहिला कॉल असेल. एक ओव्हर संपण्या अगोदर तुम्ही या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय गोलंदाज सुहास करे आलेत. सुहास नाळे जिथे आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा केलाय. अर्थातच 2 धावेनं संघाचा आणि व्यक्तिगत खातं खुलं केलंय. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती मात्र बिनगडी बाद 2. भलं मोठं आव्हान पेलायचं आहे आणि भलं मोठं आव्हान पेलण्यासाठी सलामीची जोडी सलामी वीर मैदानामध्ये उतरलेत. या वीरांना आता मात्र मोठ्या खेळा कराव्याच लागतील, मोठे फटकेबाजी करावी लागेल. परंतु पाहायचं आहे जिथे फक्त एक धाव पाहायला मिळते आहे. कारण असं म्हटलं जातं ना, जेवढा कठीण संघर्ष तेवढा मोठा विजय. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. ज्या संघाचं नाव देखील संघर्ष ना, तो संघर्ष करावा लागेल. परंतु बबलू कोळेकर निश्चितपणे आपण पाहतोय जे या संघाचे नेतृत्व करतात, जे या संघाला लीड करतात, जे या संघाचे संघनायक आहेत, बबलू कोळेकर ऑन स्ट्राईकला पाहतोय. 3 धावा झालेत. सुहास करे आपण पाहतोय अगदी लोवर प्रतीचा फुल टॉस जिथे फक्त पंचाने इशारा केलाय, नो चेंडू आहे. अगदी लाईन पंचाने चेक केली त्यानंतर आपण पाहतोय थोडस स्टेप ऑफ झाले होते. 1+1 2 धावा. संघाची एकूण धावसंख्या झाली 5. बघा 5 ही धावसंख्या आपण पाहतोय. फटका तर चांगला सजवलाय. बघायचं क्षेत्ररक्षक चड्डूचा पाठलाग करतायत जिथे यशस्वीरित्या पाठलाग देखील पूर्ण झाला. परंतु मैदानावरती पाहतोय काय 2 धावा कंप्लीट. संघाची एकूण धावसंख्या जवळ पोहोचली आहे बिनगडी बाद 7 धावा. माउंट एव्हरेस्ट उभा केलाय आणि हा माउंट एव्हरेस्ट जर गाठायचा असेल तर हवाई फायर करावी लागेल. कमी वेळेमध्ये तुम्हाला दिल्लीला जायचंय तर आगनगाडीनं जाऊन जमणार नाहीये. तुम्हाला विमानानंच फ्लाय करावं लागेल, म्हणजे हवाई फायर करावी लागेल. ती हवाई फायर केली जाईल का? कमी चेंडूमध्ये तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच तुम्हाला इथे फक्त मोठे फटकेबाजीच करावी लागेल. इट्स कॉल वाईट. अवंतर स्वरूपाचा चेंडू. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय बिनगडी बाद 8 ही धावसंख्या. 4 चेंडू झालेत. फलंदाज सुहास नाळे,
फटका तर चांगला सजवलाय. बघायचंय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय साऊदी. बघा या देखील खेळाडूनं KPL मध्ये प्रभावित केलंय. प्रभावित नव्हे तर सगळ्यांचं लक्ष वेधून केलंय. मी एक गोष्ट राम निश्चितपणे आवर्जून सांगेल, या साऊदीची व्हिडिओ इंस्टाग्रामला मी टाकली होती. अगदी मोजक्या वेळेमध्येच हजाराहून अगदी 15,000हून जास्त व्ह्यूवर्स त्याच्या त्या व्हिडिओला पाहायला मिळाल्या होत्या. तो साऊदी पाहतोय, परंतु बबलू कोळेकर यांचा वार, मोठा प्रहार, फटका पहा काय जबरदस्त लगावलाय 6 धाबीर करता. साईनाथ 11 संघाचा संघनायक याने समालोचक कक्षमध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तर पुन्हा एकदा मैदानात साईनाथ 11 संघाचे संघनायक साई मोहिते. परंतु पहा जिथे सुहास नाळे असफल होत आहेत. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो. षटक क्रमांक 2 चालू असताना जिथे पहिल्या षटकामध्ये बबलू कोळेकर यांचा मोठा फटका पाहायला मिळाला. दी स्वतः संघनायक आहेत, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. अगदी फ्रंट वरती राहावं लागतं, परंतु बबलू कोळेकरांचा फटका यावेळेस फसलाय की काय. सचिन कारवार या चेंडूचा कारभार नाही सांभाळू शकले, अगदी झेल सोडलाय. आणि सचिन कडून अशा चुका होत नाही ते सहजासहजी. सचिन आहे ना, यस. तर संघाची एकूण धावसंख्या आपण 17 धावा. अनिकेत अँकर इन ऍक्शन मैदानामध्ये पाहतोय. नुरला हा देखील खेळाडू आपण पाहतोय जिथे 10 क्रमांकाची जर्सी परिधान केली. 17 एबी डेबेलर. सूरज राम 22. परंतु फटका सूरज राम की सुहास करे. एस पुन्हा एकदा. अरे होत आहे तरी काय. जिथे सातत्यानं वारंवार जेल सुटले गेले जातात, पण अनिकेत अँकर देखील चूक करतात. जिथे बघता बघता 2 धावा कंप्लीट. संघाची एकूण धावसंख्या 19. सौरभ ते चर्चा करत असताना साईनाथ 11 संघाचा संघनायक. साईनाथ 11 संघाचा संघनायक याने समालोचक कक्षमध्ये यायचं आहे. आपली उपस्थिती दर्शवायची आहे. चला, साईनाथ 11 संघाचा अजून एकही प्रतिनिधी या ठिकाणी आम्हाला दिसत नाहीये. आले यस पांडुरंग हा आलेत. तुमचं स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. चला, संघर्ष ए संघाचा संघनायक आणि साईनाथ 11 संघाचा संघनायक. आम्ही टॉस जिंकलेलो आहे. आम्ही बॉलिंग घेतोय. टॉस बॅटिंग आहे. मी विनंती करेल बंटी पाटील यांनी टॉस विन साठी यायचं आहे. मान्य श्री बंटी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस विनचा कार्यक्रम होणार आहे.
पहिल्यांदा या साईनाथ टीमसोबत खेळत आहे. तर तिकडे आता डगआउटमध्ये जाऊन बघू आम्ही काय रणनीती करायची आहे ती. तुमच्या संघामध्ये असे कोणते खेळाडू आहेत, असे कोणते गोलंदाज आहेत की साईनाथ 11 संघासमोर असे घातक म्हणून ठरतील? आमच्या टीममध्ये आहे तेजस आहे, भीम आहे आणि गोलंदाजासाठी आहे मंगेश आहे आणि सागर आहे. किती रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही त्यांना 30 ते 40 रनाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नाईस टू मीट यू. तर yes, पुन्हा एकदा आपण अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील खूप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी अगदी सकाळच्या सत्रापासूनच जोडला गेला आहे. अगदी त्या देखील आपण प्रेक्षक वर्गाचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. कारण पीटीसी लाईव्ह हे आपण पाहतो अगदी आपली घरी बसल्या देखील अगदी आपल्या स्मार्ट टी व्हीवरती, स्मार्ट फोनवरती देखील, मोबाईलवरती देखील आपण ही क्रिकेटची स्पर्धा एन्जॉय करू शकता. खूप चांगली या ठिकाणी संकल्पना या ठिकाणी आज आपण पाहतोय. शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आणि काळभैरव क्रिकेट पुरस्कृत ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. यांच्या संयुक्त विद्यमानं ही संकल्पना पाहतोय. कारण विशेष आकर्षण मित्रांनो राहिलंय की या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी एक ब्रँडेड कॅप देतोय. त्यानंतर गणरायाची अर्थातच गणपती बाप्पाची प्रतिमा देऊन या ठिकाणी त्या खेळाडूला सन्मानित करतोय. त्यानंतर या स्पर्धेचं विशेष आकर्षण राहिलंय. या स्पर्धेमध्ये जेवढे गोलंदाज आहेत ना, जेवढे गोलंदाज विकेट घेतील तेवढ्या गोलंदाजांना अक्षरशः आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक झाड देतोय. तर हे झाड नुसतं देत नाही, त्याच्यापासून एक संदेश देखील देतोय की झाडे लावा, झाडे जगवा. एक चांगली संकल्पना वृक्षारोपण हा देखील संदेश नेहमी आपण पाहिलो. आज आपण पाहिलं तर हिरवळ फार्म चे प्रमुख आयोजक अर्थातच संजयजी रामचंद्र चौधरी आणि याच्या वाढदिवसाचं केवळ औचित्य साधलंय संसूरबाय हनुमान रामचंद्र चौधरी या ठिकाणी आपण पाहतोय. तर या संघाची एकूण धावसंख्या झाली फक्त 25. वाढ चेंडू आहे फक्त 26 धावा. बघा विनायक, या मॅच मध्ये मजा नाही आहे, परंतु आपण चर्चा करू एक खेळाडूची, क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू अर्थातच साऊदी. काय तो अगदी स्वतःची टीम क्वालिफाय करण्यासाठी धावला. अगदी त्याच्या रील्स अगदी वाऱ्याच्या वेगाप्रमाणे व्हायरल झाली. तो व्हायरल मॅन साऊदी आपण पाहतोय. जबरदस्त केफेलचा थरार पाहिला. त्या थरारामधील साऊदीचं दृश्य. अक्षय सरोदे धावत होता, साऊदी धावत होता. अखेर ती शर्यत जिंकली साऊदीनं आणि त्याचा जय हनुमान LIG संघ क्वालिफाय करून दिला. तो साऊदी आपण पाहतोय अगदी 15-20 हजाराहून जास्त इंस्टाग्रामवरती देखील त्याच्या व्ह्यू आपण पाहतोय. आता खेळाडूला आज आपण पाहतोय इन ॲक्शन मैदानामध्ये
याचा उल्लेख मी याच्यासाठी करेल की या संघामध्ये तो फक्त ॲज अ क्षेत्ररक्षक आहे. म्हणजे असं म्हटलं जातं ना, क्रिकेट हा फक्त फलंदाजांचा खेळ नाही आहे, क्रिकेट म्हणजे फक्त गोलंदाजांचा खेळ नाही आहे, तर क्रिकेट हे क्षेत्ररक्षकाची भूमिका देखील तेवढी महत्त्वाची आहे. आणि क्षेत्ररक्षकाच्या जीवावरती देखील अनेक सामने जिंकता येतात. अगदी त्याचं उदाहरण सौदी आपण ॲक्शन मैदानामध्ये पाहतोय. त्याचं तो स्पीड ना, प्रत्येक खेळाडूची चर्चा होणार. KPL मध्ये जेवढ्या खेळाडूंना प्रभावित केलंय ना, त्या सर्व खेळाडूंची चर्चा मात्र या स्पर्धेच्या माध्यमात होईल, यात मात्र शंकाच नाही आहे. तर संघाची एकूण धावसंख्या अगदी 30 झाली आहे. परेश कडके हे देखील खेळाडू आपण पाहिलं, ज्याच्या नावावरती KPLच्या माध्यमातून अर्धशतक पाहायला मिळालं. अगदी जिथे आपण पाहतो श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स क्रिकेट क्लब, अक्षरशः अक्षय सरोदे याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, गणेशजी खानवकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ होता. अक्षय सरोदे त्या संघाला लीड करत होते, संघनायक होते. KPL पर्व 5 चा विजेता ठरलेला श्री मित्रमंडळ हा संघ आपण पाहायला. फटके आले ना तरी विजया हा ओकेच्या बाहेर असेल, परंतु फलंदाजी काय करतोय अजित नाळे. या मैदानावर ते बरसू लागलाय आणि अजित नाळे काय बॅटिंग करतोय. आहे समालोचन कक्षामध्ये. या स्पर्धेचा नियम आहे, समालोचन कक्षामध्ये बॉल चॉईस केला जाईल. तरी निवेदन आहे, सायनाथ 11 संघाचा संघनायक आणि समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. ओव्हर टू शिकू. रेस एक चेंडू बाकी, फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण इथून मात्र फक्त विजयाचं अंतर कमी होईल, यात मात्र शंका नाहीये. अजित नाळे साऊदी चेंडू खाली आलाय, प्रतिभावंत खेळाडू साऊदी टिपतो झेल. चला, विजेत्या संघाने पंचांची भूमिका लगेच मैदानामध्ये पार पाडण्यासाठी सज्ज राहायचं आहे. अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टेपाटी किंग्स 11 स्मॅश संघातील 2 खेळाडूंना विनंती असेल, विजेता ठरला आहे तरीच नूरला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. सहाय्यक देखील अगदी आपलं नाव सुचवतात, दर्शवतायत. चला, वेळ खूप घेतला गेला जातोय. दोन्ही संघांना विनंती असेल, अर्थातच ज्या सामन्यामध्ये नाणेफेकी जिंकले संघर्ष या संघानं क्षेत्ररक्षण देखील निवडलंय. अगदी ललित केशवान यशस्वी आपण चर्चा केली, त्यांनी सांगितलं की आम्ही 30 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि हंगामध्ये हा संघ या संघाप्रती विरोधात पहिल्यांदाच खेळतोय, म्हणजे एक स्ट्रॅटेजी असेल, एक रणनीती असेल. तर मॅन ऑफ द मॅच कोण असेल, कारण दोन्ही फलंदाजी धावा अगदी तितक्याच आहेत.